मित्रांनो, लग्न म्हणजे दोन कुटुंबाचं मिलन असतं. पण जर समजा पहिल्या लग्नाच्या गाठी कायदेशीररित्या सुटल्या नसतील आणि तुम्ही दुसरी गाठ बांधायला गेला तर कायद्याचा फास तुमच्याच गळ्याभोवती आवळला जाऊ शकतो. आता इथे फास या शब्दाचा अर्थ शब्दशः घेऊ नका, नाहीतर तुम्ही म्हणाल दुसरं लग्न केलं म्हणून काय डायरेक्ट फाशीची शिक्षा देणार का? तर मित्रांनो, फाशीची शिक्षा नाही, पण जर पहिले लग्न अस्तित्वात असताना कायदेशीर घटस्फोट न घेता जर दुसरं लग्न केलं तर तुरुंगात तर जावंच लागतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घटस्फोट न घेता दुसरं लग्न केलं तर काय शिक्षा होते आणि यामध्ये जामीन मिळतो का याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी नितीन स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग सुरू करूयात. तर मित्रांनो, समाजात अनेक जण कायदेशीर अज्ञानामुळे किंवा कोण बघायला येणार आहे या गैरसमजातून पहिल्या जोडीदाराला कायदेशीरपणे घटस्फोट न देताच दुसरे लग्न करतात. पण जेव्हा पोलिसात तक्रार होते तेव्हा मात्र आयुष्यभरासाठी पश्चातापाची वेळ येते. त्यामुळे पहिल्या जोडीदाराला म्हणजेच पती किंवा पत्नीला घटस्फोट न देता दुसरं लग्न करणे हा किती मोठा गुन्हा आहे आणि यात किती वर्षाची जेल होऊ शकते हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, भारतीय न्यायव्यवस्थेत हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख धर्मातील लोकांसाठी हिंदू विवाह कायदा 1955 लागू होतो आणि या कायद्यानुसार लग्नाच्या वेळी नवरा किंवा बायकोपैकी कोणाचं पहिलं लग्न झालेलं असेल तर त्याचा पहिला जोडीदार जिवंत नसावा किंवा त्यांचा कायदेशीर घटस्फोट झालेला असावा लागतो, तरच ते लग्न कायद्याने लग्न मानलं जातं. पण जर पहिला जोडीदार जिवंत असेल आणि कायदेशीर घटस्फोट न घेता दुसरं लग्न केलं असेल तर हा जुन्या भारतीय दंड संहितेच्या म्हणजेच IPCच्या कलम 494 आणि नवीन भारतीय न्याय संहितेच्या म्हणजेच BNSच्या कलम 82 नुसार गुन्हा आहे आणि याच गुन्ह्याला आपण कायद्याच्या भाषेत बायगामी म्हणतो. आता या गुन्ह्यासाठी शिक्षा किती असते तर बघा, जर पहिल्या जोडीदाराला घटस्फोट न देता दुसरं लग्न केलं आणि गुन्हा सिद्ध झाला तर 7 वर्षापर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. आता यामध्ये जर दुसऱ्या जोडीदाराला माहीत असेल की तुमचं पहिलं लग्न झालेलं आहे तरी तुम्ही दुसरे लग्न करताय तर यासाठी 7 वर्षाची शिक्षा आहे. पण जर तुम्ही तुमचं पहिलं लग्न झालेलं लपवून दुसऱ्या जोडीदाराला फसवून त्याच्यासोबत दुसरं लग्न केलं असेल तर मात्र हा गुन्हा अजून गंभीर होतो आणि या गुन्ह्यासाठी मग 10 वर्षापर्यंतची तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर घटस्फोट न घेता दुसरं लग्न केलं तर 7 ते 10 वर्षाची शिक्षा होणारच. आता बरेच जण काय म्हणतात, आम्ही दोघं बऱ्याच दिवसांपासून वेगळं राहत आहोत, आमच्या दोघात कुठलाही संबंध नाही आणि त्यामुळे आम्ही घटस्फोट घेतल्यासारखेच आहेत. किंवा काही जण 100 रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून घेतात घटस्फोट झाला म्हणून. पण मित्रांनो, हे कायदेशीर नाही. जोपर्यंत तुम्ही कोर्टात जाऊन कायदेशीर घटस्फोट घेत नाही तोपर्यंत तो घटस्फोट होत नाही. त्यामुळे घटस्फोट न घेता दुसरं लग्न करणे हा खूप मोठा गुन्हा आहे आणि या प्रकारचं दुसरं लग्न कायद्याच्या दृष्टीने वॉइड मॅरेज म्हणजेच बेकायदेशीर विवाह असतो. त्यामुळे दुसऱ्या पतीला किंवा पत्नीला कायदेशीररित्या जोडीदार मानले जात नाही. पण यामध्ये अजून एक महत्वाची बाब आहे, ती म्हणजे जरी दुसरं लग्न बेकायदेशीर असलं तरी जर त्या लग्नामुळे मुलं झाली असतील तर त्या मुलांना त्यांच्या आई वडिलांच्या संपत्तीत समान वाटा मिळण्याचा कायदेशीर अधिकार असतो. आता त्यानंतर जसं बऱ्याच कायद्याला काही अपवाद असतात तसेच या कायद्यालाही काही अपवाद आहेत का तर आहे. यामध्ये जर तुमचा पहिला जोडीदार सलग 7 वर्षापासून वेगळा असेल आणि तो जिवंत आहे का नाही याची कोणालाही माहिती नसेल तर तुम्ही तसं तो मयत झाला असल्याचे कोर्टाकडून ठरवून घेऊन दुसरं लग्न करू शकता. अजून एक अपवाद म्हणजे जर आधीच तुमचं लग्न कोर्टाने एखाद्या कारणाने बेकायदेशीर ठरवलं असेल तरी तुम्ही दुसरे लग्न करू शकता. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे या गुन्ह्यात जामीन मिळतो का? तर मित्रांनो, हा गुन्हा जामीनपात्र आणि अदखलपात्र गुन्हा आहे. आता अदखलपात्र गुन्हा म्हणजे काय आणि यामध्ये कोणते गुन्हे येतात याबद्दलची माहिती पाहिजे असेल तर याविषयीचा व्हिडिओ आपण याआधीच आपल्या चॅनलवरती बनवलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला वरती आय बटन मध्ये देतो. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल. तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहा. आता हा गुन्हा जामीनपात्र असल्याने जामीन मिळायला काही अडचण येत नाही, लगेच जामीन मिळतो. पण हा गुन्हा अदखलपात्र आहे, त्यामुळे पोलीस सहसा लगेच असा गुन्हा दाखल करून घेत नाहीत. ते म्हणतात कोर्टात जावा. मग त्यासाठी जर तुमच्या जोडीदाराने तुम्हाला कायदेशीर घटस्फोट न देता
दुसरं लग्न केलं असेल आणि पोलीस तुमची तक्रार घेत नसतील तर तुम्हाला कोर्टात प्रायव्हेट कंप्लेंट म्हणजेच खाजगी तक्रार दाखल करावी लागते. त्यामध्ये मग तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या दुसऱ्या लग्नाचे पुरावे द्यावे लागतात आणि जर तुम्ही तसे पुरावे दिले तुम्ही आणि कोर्टात सिद्ध केलं की तुम्हाला घटस्फोट न देता तुमच्या जोडीदाराने दुसरं लग्न केलं आहे, तेव्हा कोर्ट त्याच्या विरुद्ध बायगामीचा गुन्हा दाखल करावा म्हणून पोलिसांना आदेश देते. तर मित्रांनो, जर तुमचं पहिलं लग्न झालं असेल आणि दुसरं लग्न करायचा विचार करत असाल तर पहिल्या लग्नाच्या बांधलेल्या सगळ्या गाठी आधी सोडवा, कायदेशीर घटस्फोट घ्या आणि मग दुसरं लग्न करा. काही जण असं म्हणतात की दुसऱ्या लग्नाचा काही पुरावाच ठेवायचा नाही, पण मित्रा तसं नसतं. पुढे जाऊन तुम्हाला मुलं झाली, त्यांच्या भविष्यासाठी तुम्हाला तुमचं लग्न पुढे आणावंच लागतं. त्यामुळे ज्या काही गोष्टी करायच्या त्या कायदेशीर करा. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन विषय. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.